ही कथा आहे हनुमानाच्या समुद्राच्या पलीकडे जाण्याची। ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या आतमध्ये असलेलं कॅलिबर, आपल्या आतमधील शक्ती यांचं आपल्याला विस्मरण होत असतं। मात्र ती शक्ती आपल्यात आहे, जिची आपण जाणीव करून घेण्याचा, तिला जाणून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला तर आपण आपल्याला हवं ते करू शकतो। कथेला सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सबस्क्राईबचं बटन दाबावं, जेणेकरून इथून पुढच्या सर्व कथा आपल्याला रिलीज झाल्यानंतर नोटिफिकेशनच्याद्वारे कळतील आणि आपल्याला त्या कथा जाणून घेता येतील। नमस्कार, सुरू करूयात आजच्या कथेला। तर आपल्याला सीता मातेचं अपहरण झाल्यानंतरची कथा माहीत, पण त्या दरम्यान एकदा हनुमानजी भगवंत रामासह त्याची पत्नी सीता यांच्या शोधात निघाले होते, जिथे लंकेचा राजा रावणाने त्यांचं अपहरण केलं होतं। मात्र लंका हे शहर म्हणजेच लंका नगरी ही समुद्राच्या पलीकडे होती आणि अलीकडे हनुमानजी, भगवान राम, लक्ष्मण, जांबुवंत, सुग्रीव आणि सगळी वानरसेना होती। हनुमानजी आणि त्यांच्या मित्रांसमोर आता एक मोठी समस्या होती की हा एवढा मोठा समुद्र पार करायचा कसा। त्यावेळी हनुमानजींचे मित्र जांबुवंत त्याला म्हणाले की हनुमान, मारुती, तू हा विशाल समुद्र सहजपणे पार करू शकतोस। जांबुवंताचं बोलणं ऐकून हनुमानजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, काय म्हणताय? हे कसं शक्य आहे? माझ्यासारखा एक छोटा वानर इतका मोठा महासागर कसा पार करू शकतो? जांबुवंत हसले आणि म्हणाले की हनुमान, तू स्वतःला लहान आणि कमकुवत समजतोयस, पण असं नाही आहे। तू खूप शक्तिशाली आहेस। तुला अनेक देवी देवतांकडून शक्ती मिळाल्या आहेत, मात्र त्यांच्याबद्दल आता तू विसरलेला आहेस। तू लहानपणी खूप खोडकर होतास। तुझ्या शक्तींनी ऋषींना तू त्रास द्यायचास, म्हणून एका ऋषीने तुला रागावला आणि शाप दिला की तू तुझ्या सर्व शक्ती विसरशील। पण जर तुला कोणी त्याची आठवण करून दिली तर त्या तू लक्षात ठेवशील। आणि झालं देखील असंच। जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली। त्याच्या शक्तींची आठवण होताच हनुमानजींनी जय श्रीरामचा नारा देऊन उड्डाण केलं आणि थेट पलीकडे समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले। आता यातून तुम्हाला काय कळालं? याचा अर्थ हनुमानजींकडे आधीच शक्ती होत्या, फक्त त्या ते विसरले। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये देखील दैवी शक्ती आहे। आपल्याकडे हवं ते करण्याची जिद्द आहे। कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण स्वतःवर विश्वास ठेवला, कठोर परिश्रम केले तर आपण हवं ते ध्येय साध्य करू शकतो। ही गवत कथा आपल्याला त्या ध्येयप्राप्तीच्या जिद्दीची कथा सांगते। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती, अशाच गोष्टी दररोज ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। धन्यवाद।